शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। ऑपरेशन कमळवरून शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी। भाजप मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडत असल्याचाही आरोप। उल्हासनगरमधून तुम्हीच सुरुवात केलीत, यापुढे एकमेकांना पक्षात प्रवेश देऊ नका। भेटीला आलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांनाच मुख्यमंत्र्यांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात न घेण्याचा निर्णय। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेऊ। प्रत्येकाने पक्षाच्या आचारसंहितेचं पालन करावं। भाजपच्या इन्कमिंगवरून नाराजीच्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया। महायुती मजबूत, कुठलेही मनभेद नाहीत, तर नाराजी असल्यास समन्वय समितीतून सोडवण्याचा प्रयत्न करू। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीवर बावनकुळेंचं भाष्य। आता परत कुणीतरी गावाला जाणार। शिवसेना आणि भाजपच्या वादानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं। स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार, हा जनतेचा अपमान, ठाकरेंची टीका। शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढलेले ठाकरेंचे शिलेदार भाजपात। अद्वै हिरेंसह राजू शिंदे यांच्या हाती कमळ। हिरेंनी भुसेंविरोधात तर राजू शिंदे यांनी शिरसाठांविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती। प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो। निवडणुकीच्या काळात याचं प्रमाण वाढतं। भाजपमधील इन्कमिंगवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आला। पार्थ पवारांना यातनं क्लीन चिट। अहवालानुसार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी, पार्थ पवारांचं नाव नाही। बारामतीमध्ये अजित पवारांच्या सहयोग निवासस्थान परिसरात अघोरी पूजेचा प्रकार। तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अघोरी पूजा केल्याची चर्चा। अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद, तर आमचा नाद करू नका, भाजपचा जल्लोष करत अजित पवारांना इशारा। राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचाही दावा। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणी सुद्धा केली होती। माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीच सही कशी राहू शकते, थिटे यांचा सवाल। अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला। कोणीही कितीही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते। उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका। बिबट्यांचा उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा, तर शाळांच्या वेळेमध्ये बदल केलेत। नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका। दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांविरोधात आरोप निश्चित। पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार। वकील असीम सरोदेंची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती। बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून 3 महिने सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती। मुळशी पाटण फेम पिट्याभाई भाजपात। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये अभिनेते रमेश परदेशी यांचा भाजपात प्रवेश। संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केल्यामुळे राज ठाकरेंनी त्यांना सुनावलं होतं। बंद खोलीत शेकोटी पेटवणं बेतलं जीवावर। धुरामुळे झोपेतच गुदमरून तिघांचा मृत्यू, तर एकाची प्रकृती गंभीर। बेळगावातली घटना। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला आज अमेरिकेतनं भारतात आणलं जाणार। अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ।